पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या स्टॉप अँड सर्च या अभिनव उपक्रमाद्वारे आडगाव पोलीस पथकाने मोठी कारवाई करत गांजा तस्कराला अटक केली आहे। 7 जानेवारी 2025 रोजी पहाटे 2:30 वाजता आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील 9वा मैल येथे पोलीस अंमलदार बाळकृष्ण पवार आणि भाऊराव गांगुर्डे हे तपासणी करत असताना लाल रंगाची मारुती वाहन MS02 JP 0123 थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु वाहन चालकाने वाहन थांबवण्याऐवजी पोलीस कर्मचाऱ्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला। अंमलदार वेळीच बाजूला झाल्याने जीवितहानी टळली। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अंमलदार गांगुर्डे यांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली। तत्काळ अतिरिक्त पोलीस पथके पाठवण्यात आली। आडगाव DB मोबाईल, पीटर मोबाईल, मुंबई नाका DB मोबाईल, पंचवटी DB मोबाईल अशा 8 पोलीस वाहनांनी संशयित वाहनांचा पाठलाग केला। सुमारे 25 किलोमीटर अंतर आणि 2 तासांचा हा पाठलाग 9वा मैल, द्वारका, अमृतधाम, युटर्न, KK वाघ कॉलेज, चक्रधर स्वामी मंदिर या मार्गावरून झाला। या दरम्यान वाहनाने पोलिसांच्या 4 गाड्या धडक देण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी उत्तम समन्वय ठेवत वाहन निर्जन ठिकाणी नेण्यास भाग पाडले आणि अखेर वाहन ताब्यात घेतले। वाहनांची झडती घेतल्यावर 28 किलो गांजा आढळला, ज्याची बाजारातील किंमत 15 लाख रुपये आहे। 5 पैकी 4 आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले, तर एकाला अटक करण्यात आली। आरोपीवर अंमली पदार्थ नियंत्रण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या धाडसी कारवाईबद्दल नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पथकाचे अभिनंदन केले असून संबंधित अधिकारी आणि अंमलदारांना प्रशस्तीपत्र व रोख रकमेने गौरवण्यात आले आहे। नाशिक पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे मोठ्या प्रमाणातील अंमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालण्यात यश आलं आहे। काल दिनांक 7 जानेवारी रोजी रात्रगस्त अधिकारी म्हणून आम्ही कर्तव्यावर होतो। आम्हाला पर्यवेक्षण 1 म्हणून कर्तव्य होतं। साधारण रात्रीचे 2-2:30च्या दरम्यान आडगाव पोलीस स्टेशनचे CR मोबाईलवरची कर्मचारी भाऊराव गांगुर्डे यांचा कॉल आला की ते एका संशयित वाहनाचा पाठलाग करत आहेत, परंतु ते वाहन थांबत नाही आहे। सदरची माहिती मिळताच आम्ही सुद्धा त्या वाहनाच्या दिशेने गेलो आणि सदर वाहनाचा पाठलाग केला। सदर वाहन जेव्हा आम्ही ताब्यात घेतलं तेव्हा त्या वाहनामध्ये 5 इसम होते, त्यापैकी 4 इसम पडून गेले, 1 इसम आम्ही ताब्यात घेतला। सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये गांजा सदृश्य माल मिळून आला। सदरचा माल आणि आरोपी आम्ही ताब्यात घेऊन आडगाव पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिलेला आहे। आम्ही निलेश पेट्रोल पंपवर होतो। आम्हाला आडगाव CR मोबाईलचा कॉल झाला। CR मोबाईलचा कॉल झाल्यानंतर आम्ही त्याच दिशेने तसंच निघालो आणि जत्रा हॉटेल मार्गे आम्ही पण CRच्या मदतीला गेलो आणि पाठलाग सुरू केला आणि पुढे गाडी चक्रधर दत्त मंदिर आहे त्याच्या समोर गाडी ती पकडली आणि ती शेरू चहावाले त्याच्या शेजारी समोर शेरू चहा। मी पोलीस हेड कॉन्स्टेबल परदेशी, माझ्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल बाहीकर, आम्ही आडगाव DB मोबाईलमध्ये समर्थनगर भागात पेट्रोलिंग करत होतो। दरम्यान आडगाव CR मोबाईलने एक कॉल दिला की एक लाल रंगाची कार ही त्यांना न जुमानता हायवेच्या दिशेने येत आहेत। मग आम्ही लागलीच जत्रा हॉटेल या ठिकाणी पॉईंटवर आलो, जत्रा हॉटेल पॉईंटवर आलो आणि एक 2-3 सेकंदामध्ये एक लाल रंगाची कार आली आणि तिने आम्हाला कट मारला। लगेच गांगुर्डेने पुन्हा एक कॉल दिला की हीच ती गाडी आहे। मग आम्ही तिला कंटिन्यू फॉलो केलं आणि पुढे कंट्रोलला त्या गाडीचं पूर्ण वर्णन, मेक, गाडी कोणत्या कंपनीची आहे आणि गाडीचा नंबर देऊन मग त्या गाडीला पुढे फॉलो केलं। मग द्वारकेपर्यंत बाकी गाड्या ऍड झाल्या। कंट्रोल त्याला पुढील आदेश देत राहिले। आम्ही पेट्रोलिंगला लाकलगावला निलेश व गौरव पेट्रोल पंप चेक करत होतो। त्या ठिकाणी आम्हाला CR मोबाईलचा कॉल झाला एक संशयित वाहनाबद्दल। आम्ही तात्काळ पेट्रोल पंपवरून निघालो आणि जत्रा हॉटेल मार्गे गाडीचा पाठलाग सुरू केला व चक्रधर स्वामी मंदिराजवळ गाडी पकडली व तिथे आमचं थांबलो। आम्ही रात्री आडगाव पोलीस स्टेशनमध्ये CR मोबाईलमध्ये मी आणि पोलीस कॉन्स्टेबल 110 पवार असे रात्रगस्त करत असताना 9 मैल येथे पोहोचलो। तिथे एक संशयित वाहन दिसले। पवार यांनी मला ती सदर गाडीच्या बाबत सांगितले। तरी गाडी मी थांबवण्याचा प्रयत्न करत असताना ती गाडी न थांबता आडगाव पोलीस स्टेशन मुंबईच्या दिशेने पळू लागली। त्या दरम्यान मी आडगाव पेट्रोल मोबाईलचं लोकेशन घेऊन त्यांना कळविले व पुढे मदतीसाठी DB मोबाईल यांना कळविले। नंतर ती गाडी न थांबल्यामुळे पुढे अजून मदतीची आवश्यकता असल्याने कंट्रोलला कॉल देऊन पुढील पोलीस स्टेशनच्या सर्व गस्तीवरील वाहनांना माहिती देऊन
कंट्रोलने कळवले तरी सदरचे वाहन हे द्वारका येथून परत रिटर्न टर्न मारून आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत रस्त्याचं काम चालू होतं तिथे 1.5 पॉईंटला ती थांबली. त्यातले 4 लोक पळून गेले. एक आरोपी आम्ही स्वतः पकडलेला आहे. मी WPC सुगंधा नवले नियंत्रण कक्ष इथं नेमणुकीस असून रात्री चॅनल नंबर 3च्या ड्युटी कर्तव्यावर हजर होते. हजर असताना त्या दरम्यान 2च्या दरम्यान आडगाव CR मोबाईल यांना एक संशयित वाहन आढळून आले. त्या वाहन थांबत नसल्या कारणाने त्यांना इतर वाहनांची मदतीची आवश्यकता होती. आपण त्याचप्रमाणे मी त्यांना इतर वाहनांना सूचना देऊन त्यांना रवाना केले आणि सदरचे वाहन थांबत नसल्या कारणाने त्या वाहनाचा व्हिडिओ तयार करण्यास सांगितले आणि सदरचे वाहन हे साधारण 2:30 ते 3:15च्या दरम्यान डिटेक्ट करण्यात आले. आडगाव येथे श्री चक्रधर स्वामी मंदिर आहे या ठिकाणी डिटेक्ट करण्यात आले. ते रात्री 2:30 ते 3 दरम्यान आडगावकडून नवा मैलकडे जात असताना टर्न मारत असताना एक कार संशयितरित्या थांबली होती. आम्ही तिथे पेट्रोलिंग करत येत असताना ती संशयितरित्या निघाली. तेव्हा मी पोलीस हवालदार 159 गांगुडे दादा यांना सांगितले की संशयितरित्या गाडी तिथून निघालेली आहे. त्याच्यावरून गांगुडे दादा यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती गाडी थांबली नाही. त्याच्यावरून गांगुडे दादांनी कंट्रोल यांना कॉल दिला व आम्ही पाठलाग सुरू केला त्या गाडीचा. काय माहिती सर आता एवढं निघालं गेल्यावर अरे बाप रे बाप आम्ही लगे कंट्रोल आपला डॉगी कवर बनतो ते टवळ कुठे माग सेट गेला बाय ते गेला संध्याकाळ हळू इकडे काहीच दिसेना बाबा. कुठे गेला भेटला असेल ना. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट.